ज्या व्यक्तीने ज्युनियर ट्रान्सलेट अँड इंटरप्रेटर फॉर मराठी लँग्वेज या पदासाठी फॉर्म भरलेला होता. ह्या व्यक्तींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कारण सर्वात अगोदर ऑथेंटिक माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो. तर पाहूया नेमका हा व्हिडिओ कशा संदर्भामध्ये आहे. तर पहा मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर आपल्याला दिसत आहे 255 विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे पहा. ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रेटर ऑफ मराठी लँग्वेज या पोस्टसाठी जे काही स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, त्यासाठी त्यांना काय केलेलं आहे, तर शॉर्टलिस्ट केलेले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून खाली पाहू शकता तुम्ही 565 कॅन्डिडेट्स आहेत, यांना सुद्धा शॉर्टलिस्ट केलेलं आहे. कशासाठी? स्क्रीनिंग टेस्टसाठी. परंतु यांच्यासाठी एक अट त्यांनी दिलेली आहे. ती अट काय पाहूया. पहा त्यांनी अट काय म्हटलेलं आहे. to the condition to submit the required documents mentioned against their names at the time of the viva. म्हणजेच वायवा म्हणजेच मुलाखतीच्या वेळेत त्यांना डॉक्युमेंट्स काय करायचे आहे, सबमिट करायचे आहेत. त्या अटीवर त्यांना शॉर्टलिस्ट केलेले आहे त्या व्यक्तींना. हे खाली पाहू शकता, हे सर्व कॅन्डिडेट्स जे आहेत ते रिजेक्ट केलेले आहेत. या प्रकारे एवढे कॅन्डिडेट्स त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कारण दाखवून. आणि ही जर तुम्हाला लिस्ट घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केले, त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. अजून महत्त्वाची माहिती, ही लिस्ट ओपन केल्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही कंडिशनवर ज्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलेले आहे, तर त्यांच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय-काय सोबत मुलाखतीला घेऊन जायचे आहेत, त्यांच्या नावासमोर त्यांनी दिलेलं आहे. इथं नाव आहे आणि समोर त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत. तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि वायवा म्हणजे मुलाखतीच्या वेळेस तुम्हाला ते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे. अशा प्रकारचे एवढे कॅन्डिडेट्स यामध्ये आहेत. तर शेवटी पाहूया नेमकी काय नोटीस वगैरे आहे का? आता हे तर तुम्हाला समजलेलं असेल, की काय करायचं पुढच्या प्रोसेसमध्ये. सर्व जे काही तुमच्या नावासमोर डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे मुलाखतीच्या वेळेस. जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांना नोटिफिकेशन दिलेलं आहे त्या सर्व कॅन्डिडेट्सना.